नमस्कार. मनीषा स्पाइस अँड डाईस या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कच्चा बटाटा आणि रवा यापासून एकदम टेस्टी आणि कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा हे बघणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी मी इथे 2 बटाटे असे या पद्धतीने साळून घेतले आणि थोडा वेळ ते पाण्यामध्ये ठेवले. नंतर हे मी असे किसून घेतले दोन्ही बटाटे. तर आपल्याला हे पाण्यातच असे किसून घ्यायचे आहे, म्हणजे बटाट्यातलं जे स्टार्च आहे ते पूर्णपणे निघून जाईल. तर मी असा हा किस धुवून घेतला आहे आणि एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल तापत ठेवलं. तेल व्यवस्थित तापलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातले आहेत. त्याचबरोबर मी इथे थोडीशी मोहरी टाकली आहे, पाव चमचा. त्याचबरोबर मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या बारीक कट करून. तुम्हाला नाश्ता जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरच्यांची संख्या वाढवू शकता. त्याचबरोबर मी इथे कढीपत्त्याची 4-5 पाने एकदम बारीक कट करून घेतलेली आहे आणि ती देखील यामध्ये ॲड केलेत. थोडासा लसूण घेतला आहे मी, 5 ते 6 पाकळ्या क्रश करून. त्याचबरोबर मी इथे 1 मोठा चमचा आपल्याला इथे तीळ घालून घ्यायचे आहे आणि बारीक कुटून घेतलेली लाल मिरचीची पूड यामध्ये ॲड करायची आहे. तर जर तुम्हाला लाल मिरचीची पूड ॲड करायची नसेल तर तुम्ही हिरव्या मिरच्यांची संख्या वाढवू शकता. तर इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे बरोबर. तर घरातली कुठलीही 1 वाटी आपल्याला सेट करायची आहे या प्रमाणासाठी, म्हणजे आपलं प्रमाण हे चुकणार नाही. म्हणजे 1 वाटी पाणी आणि अर्धा वाटी रवा आपल्याला इथे वापरायचा आहे. तर किसून घेतलेल्या 2 बटाट्यांचा किस मी इथे असा हाताने पिळून यामध्ये ॲड केलेला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवून हे बटाटे वाफवून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. तर आता मी इथे झाकण ठेवून हे बटाटे थोडेसे वाफवून घेते आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलं आहे आणि यामध्ये मी ज्या वाटीने 1 वाटी पाणी घातलं त्याच वाटीने मी अर्धा वाटी रवा इथे यामध्ये घालून घेतलेला आहे. तर हा रवा आपल्याला कंटिन्युअस असा ढवळत राहायचा आहे, जेणेकरून त्याच्या गाठी होणार नाही. आणि हे मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट लागतात. तर आपल्याला हे कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे, परतवत राहायचं आहे, जेणेकरून यात गाठी होणार नाहीत रव्याच्या. गॅसची फ्लेम ही मीडियम किंवा कमी ठेवली तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी असं मिश्रण कोरडं झालेलं आहे आणि रवा हा आता शिजत आलेला आहे. तर रवा हा शिजला आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली आणि हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे थंड होण्यासाठी. तर हे थोडंसं थंड झालं आणि मी हाताला थोडंसं तेल लावून हे असं व्यवस्थित असं आता एकजीव करून घेते, म्हणजे आपल्याला याचे जे बॉल्स आहेत ते बनवायला सोपं जाईल. तर हे बघा, या पद्धतीने एकदम सोपं आहे, झटपट असे याचे बॉल्स बनतात. तुम्ही याला कुठलाही शेप देऊ शकता, चौकोनी, गोल, सिलेंडर शेप या पद्धतीने. पण गोल झटपट होतात म्हणून मी सर्व गोल्स असे या पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे सगळे एका कढईमध्ये तळून घ्यायचे आहेत. तर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल अगोदर मी कडकडीत तापून घेतलं आणि गॅसची फ्लेम मीडियम केली. तर तेलाचं टेम्परेचर मी चेक केलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं आहे. बॉल बुडतील इतपत आपल्याला यामध्ये तेल तापत ठेवायचं आहे. तर
हळूहळू आपल्याला यात सर्व एक एक बॉल्स सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। बॉल्स आपल्याला परतवायची घाई करायची नाही। खालच्या बाजूने व्यवस्थित असं कोटिंग आलं की आपल्याला अलगद ते पलटवायचे आहेत। तर हे बघा त्यांचा रंग बदलला आहे, परंतु अजूनही हे थोडेसे सफेद आहेत, तर आपल्याला यांना गोल्डन रंगावरती परतवायचं आहे। तर साधारणपणे 3 ते 4 मिनिटांमध्ये यांना असा गोल्डन ब्राऊन रंग आला आणि मी हे सर्व बॉल्स एका चाळणीमध्ये काढून घेतले किंवा तुम्ही एखाद्या टिश्यू पेपरवरती पण काढून घेऊ शकता। यामध्ये तेल हे अजिबात जिरत नाही। तर तुम्ही बघू शकता आतून पण एकदम क्रिस्पी मस्त असे हे बॉल्स तयार झाले आहेत खाण्यासाठी। तर हे तुम्ही ग्रीन चटणी किंवा टोमॅटो केचप किंवा मेयोनीज कशाही सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता। खूप टेस्टी आणि क्रंची कुरकुरीत मस्त हे बॉल्स लागतात। तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।